दादा काय झालं? जय दादा, याचा काय फायदाच होत नाही. म्हणजे असं सेल्स मॅनेजर म्हणून मला कोणी दिसतच नाही, ज्यामध्ये असं स्पार्क असेल, स्मार्ट असेल, असं कोणी दिसतच नाही. अजिबात नाही. करेक्ट आहे सर. मी पण बघितले ना सगळे रेझ्युमे. कोणाला कामात इंटरेस्ट आहे असं वाटतच नाहीये. रेझ्युमीवर फोटो बघितले, दिसायलाच असे छान आहेत, पण जॉब मध्ये इंटरेस्ट, कामात इंटरेस्ट काही दिसत नाही अजिबात. इंटरव्ह्यू झाले? हा पण हे बघ दादा, मी तुला स्पष्टच सांगतो की RS एंटरप्राइजेस आपल्या कंपनीत इन्व्हेस्ट करणार नाही जोपर्यंत शरू या ऑफिसमध्ये येत नाही. त्यामुळे हे इंटरव्ह्यूज, मुलींना हायर करणं, याचा काय फायदाच नाही ना. नाही, अजिबात फायदा नाही. म्हणजे तायडे नाही तर इन्व्हेस्टमेंट होणारच नाही ना, मग काय करणार? कशाला करायची मॅक? म्हणजे जर फायनली कंपनी बंदच करायची तर आपल्याला. एक मिनिट. ही नाहीतर दुसरी कुठली तरी इन्व्हेस्टर येईल. नाही येणार. कसं येणार ना? जर राधिका सुभेदार नाही म्हणाल्या तर ते सगळीकडे पोहोचेल. एक मुलगी नाही म्हणाली म्हणून कंपनी बंद पडली, असं कुठे असतं? मग मी साक्षीला सांगतो की तिचा दादा तिच्यासाठी काहीच करू शकणार नाही. यस सर, मी तुम्हाला फोन लावून देतो मॅडमला. एक मिनिट. तुम्ही ब्लॅकमेल करताय मला? नाही दादा. साक्षी मॅडमला फोन. सॉरी सर. अनु, कोणाचा फोन आहे बघ? शायनर. उचल उचल, स्पीकरवर टाक. बोल. हॅलो हॅलो. 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 ऐकू येतंय का? नाही येत नसेल तर थोड्या वेळाने फोन कर. ए नाही 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 नाही, थांब थांब थांब. हॅलो. हा बोल शायनर. काय काम होतं? ऍक्च्युली मी हे बघ, आत्ताच काय ते बोल, नंतर मी बोलणार नाही. हा ऍक्च्युली मी ते